नमस्कार. आई एकविरा विजन बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत क्लिअर विजन लेसिक सेंटर, पॅनासॉनिक एक्सक्लुसिव्ह ब्रँड शॉप. शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने साक्री रोड परिसरात संशयित कार पकडून हत्यारांसह स्विफ्ट कार केली हस्तगत. जागतिक योग दिनानिमित्त शहरातील प्रभात नगर मनपा दवाखान्याच्या परिसरात करण्यात आला योगाभ्यास. कोरोना बाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवण्याची मनसेची मागणी. कोणोसा शाळेत खबरदारी बाळगत इयत्ता 9वी 10वीचे वर्ग सुरू. सोशल डिस्टन्सिंग पाळत पुस्तकांची देवाणघेवाण. धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी कर्मचारी पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 21 जून रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील साक्री रोड परिसरात एक संशयित वाहन पकडून कारवाई केली. MH15 EE 0539 या क्रमांकाची संबंधित स्विफ्ट कार पाठलाग करून अडवली. त्यातील इसम आणि वाहनाची कसून चौकशी तपासणी केली असता त्यांच्याकडे आढळून आलेली काडतुसांनी भरलेली पिस्तूल, सुरा, लोखंडी सळई, मिरची पूड, दोरी, बॅटरी, मोबाईल आणि संबंधित कार असा सुमारे 3,82,000चा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला. तर या केलेल्या कारवाई अंतर्गत 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आले आणि मध्य प्रदेशमध्ये जाऊन त्यांनी ही खरेदी केलेली आहे. दरम्यान या कारवाई संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं. आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की एका गाडीमध्ये काही इसम हे अवैध अग्निशस्त्र घेऊन प्रवास करीत आहेत. त्यांच्या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा लावला आणि साधारण रात्री 2 वाजता त्यांना स्विफ्ट गाडीमध्ये 5 इसम सापडले की ज्यांच्याकडे 2 अवैध शस्त्र आणि 4 राऊंड जे आपल्याला समोर दिसत आहेत आणि काही मटेरियल जे ऑब्जेक्शनेबल आहे जसं की ती लोखंडी सळी वगैरे हे सापडलं. त्यांना विचारलं असता ते दरोड्याच्या तयारीत असलेले आम्हाला दिसले. त्यांना लगेचच ताब्यात घेतलं. 5 इसम आहेत. त्याच्यामध्ये विजय उर्फ छग्गा सरजित बेंडवाल, राहणार नाशिक रोड, सत्तू भैरू राजपूत, मूळ राहणार बडी साजडी, जिल्हा चित्तौडगड राजस्थान. तिसरा राहुल अजय उज्जैनवाल, नाशिक रोड, सुमित अवचिते, परत जेल रोड नाशिक. आणि वाहन चालक इरफान नईम शेख हे सर्व राहणारे नाशिक हे आढळून आले. त्यानंतर आम्ही त्यांचं रेकॉर्ड पडताळलं असता ते सर्व सीझन्ड क्रिमिनल्स आहेत आणि त्यांच्यावरती अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे नाशिक सिटी च्या अंडर काही पोलीस स्टेशन्समध्ये आहेत. त्यांची आता अजून फर्दर चौकशी आम्ही करीत आहोत आणि अशा 5 लोकांना आम्ही अटक केलेलं आहे. इथून पुढे अजून काही जास्त चांगलं माहिती मिळेल तशी आम्ही त्याच्यामध्ये देऊ. तर ही कामगिरी अत्यंत चांगली अशी कामगिरी आहे. या कामगिरीकरता मी DYSP सिटी श्री हिरे तसंच सिटीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांची जी सर्व टीम आहे, सर्व अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन करतो आणि भविष्यात देखील अशा चांगल्या कारवाया करून जास्तीत जास्त अवैध शस्त्र जमा करून
गुन्हेगारीला वचक कसा बसेल, आळा कसा बसेल, याच्यावरती काम करण्यासाठी मी शुभेच्छा देतो. 21 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कोरोनाचं सावट असतानाही अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तर काही ठिकाणी खबरदारी बाळगून योगाभ्यास करण्यात आला. या अंतर्गत शहरातील प्रभात नगर परिसरात असलेल्या मनपा दवाखान्याच्या परिसरात योगाभ्यास घेऊन योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धीरज गिरी, योग शिक्षिका कविता मराठे, भरत बिरारी, दृष्टीसमोर गुडघा हा जमिनीला टेकलेला, 4 ला उजवा पाय मागे, शरीराची काठीसारखी अवस्था करायची आहे, बॅलन्स करायचा आहे शरीरात. 5 श्वास घे, शरीराची हालचाल होणार नाही. आसनामध्ये आसन सोडणार आहोत. 1 2. आता दुसऱ्या बाजूने डावा हात डावा पाय या पद्धतीने. आणि याच्या पुढचं आसन म्हणजे शक्य होईल तर हातांचे गोटे धरण्याचं, सॉरी, पाठीला कमरेला पिळू मिळतं या आसनाने. पायाचा गुडघा, मांडी, दिले सोडणार आहोत. हळुवारपणे श्वास. डाव्या नासिका मार्गाने श्वास घ्या. डावी नासिका बंद करून उजव्या नासिकाने श्वास सोडा. परत उजव्या नासिकाने श्वास घ्या. विचारांना कॉन्सन्ट्रेट करायचं नाही. आपलं लक्ष फक्त मुलांकडे वळवायचं आहे. विनेश पाडवी, प्रियंका सूर्यवंशी, मीनाक्षी वाघ, प्रियंका गायकवाड, सीमा पावरा या पदाधिकारी सदस्यांसह योगप्रेमी उपस्थित होते. दरम्यान याबाबत पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना माहिती विशद केली. मी डॉक्टर धीरज गणेश गिरी, वैद्यकीय अधिकारी प्रभात नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे महापालिका धुळे. आज प्रथमतः सर्वांना जागतिक योगा दिवसाच्या शुभेच्छा. सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गजन्य आजाराच्या महामारीमुळे सर्व आरोग्य कर्मचारी आपले त्या कोरोनाच्या सर्वेमध्ये किंवा पेशंटचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये 3 महिन्यापासून सतत अविरत काम करत आहे. त्यामुळे आज 3 महिने झाले, त्याच्यामुळे त्यांना थोडासा असा थकवा, त्याच्यानंतर मानसिक एक त्यांचं नाराजी झालेली आहे. त्यामुळे मी मागील 3 दिवसापासून योगा व तसेच मेडिटेशनचे आयोजन या प्रभातनगर नागरी आरोग्य केंद्र येथे केले होते. आज जागतिक योगा दिनानिमित्त आम्ही योगा तसेच ध्यानधारणासाठीचं जे आज सत्र आज इथे पार पडले आहे. आणि जे आपलं ह्या 2020 योगा दिवसाची जी थीम आहे, योगा फॉर हेल्थ अँड योगा फॉर होम, ही जी थीम आहे त्यानुसार आमचे आरोग्य केंद्र हेच आमच्यासाठी घर आहे. कारण आम्ही सतत
प्रत्येक दिवस ह्या आरोग्य केंद्रातूनच आमचे दिवसभर काम चालू असते. त्यामुळे आम्ही यालाच घर समजून आज इथूनच योगा करत आहोत. कोरोनाला आळा घालण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर यासह अन्य उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचं आढळून येत नाही. कंटेनमेंट झोनमधील दुकानंही सुरू राहत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन उपायांची कठोर अंमलबजावणी करावी या मागणीसाठी धुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निदर्शने करण्यात आलीत. यावेळी मनसेचे विविध पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. दरम्यान याबाबत पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं. आज दिनांक 22 रोजी माननीय उत्तर महाराष्ट्र प्रभारी रावसाहेबजी कदम व जिल्हाध्यक्ष दुष्यंतराजे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कलेक्टर साहेब, SP साहेब व आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आले की धुळ्यात लॉकडाऊन हा कडक राबवावा. संध्याकाळी 5 नंतर सर्व दुकानं चालू राहतात. काही एरियामध्ये ते पण बंद करण्यात यावे. मास्कची सक्ती करण्यात यावी. तसेच लॉकडाऊन अतिशय कडकच राबवला गेला पाहिजे. कंटेनमेंट एरिया हा सर्व सील करून तो टोटल बंद राहायला पाहिजे. तिथला व्यवसाय, फायनान्स कंपन्या, बँका सर्व बंदच पाहिजे. ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागणी होत असे आम्ही निवेदन दिले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी 15 जून उलटूनही विविध शाळा अजूनही बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर काही शाळेतील इयत्ता 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सुरू करण्यात आला आहे. तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं वर्गीकरण करून 1 दिवसाआड मोजक्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शहरातील कोणोसा शाळेतील इयत्ता 9वी 10वीचे वर्ग याच पद्धतीने भरवण्यात येत असून या अंतर्गत शाळेत सुरक्षित अंतर राखून पालकांकडून गेल्या वर्षीचे जुने पाठ्यपुस्तके जमा करून नवीन पुस्तके देण्यात येत असल्याचं आढळून आलं. तसेच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचंही नियमांचं काटेकोर पालन करून वितरण करण्यात येत असल्याचं दिसून आलं. का फॉर्म नंबर भेजता आरुष का वो फॉर्म कविता आज हम पढ़ रहे हैं तो ये कविता पढ़ते हुए हमें ये भी देखना है कि किताबें पढ़ते समय किताबों से किस प्रकार से हमें वो रिश्ता कायम रखना है. कवि गुलजार जिन्होंने हिंदी साहित्य जगत में बहुत सारे the addition of these two interior angles is 179, not 180 degree. And we have seen the test of interior angles. Test says that addition of the two interior angles should be 180 degree. Then only we can say the lines are parallel.
So here we have seen these two interior angles, their addition is 179, which is not equal to 180. Therefore, we'll write in the chat box whether it is clear to you. Okay, thank you. So it is clear to you, fine. So we have used the test of parallel lines, and we have used here interior angle test, where interior angles were not supplementary. Therefore, we said the lines are not parallel. Now let us proceed to the second example of practice set 2.2. Okay, it's being displayed here. Just see. दरम्यान या सुरू झालेल्या शालेय कामकाजाबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी माहिती दिली. Today onwards we began the rice distribution for the children who are eating khichdi, and also the books distribution which were given by the government for all of us. So we finished today A and B, and it will continue for a few days of distribution of rice and the books which were given by the department. We also started from June 1st onwards e-learning for the children, virtual classes for our children for 9th and 10th only. And from tomorrow onwards we are starting for the 5th to 8th standard also. First we will be starting light subjects for the 5th to 8th, and then 1st July onwards we will be starting also for them classes. That will be in the evening, and morning we are having for the 9th and 10th. Parents and children, please kindly take care of yourself, stay at home and be safe. Thank you. God bless. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत क्लिअर विजन लेसिक सेंटर, पॅनासॉनिक एक्सक्लुसिव्ह ब्रँड शॉप. शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने साक्री रोड परिसरात संशयित कार पकडून हत्यारांसह स्विफ्ट कार केली हस्तगत. जागतिक योग दिनानिमित्त शहरातील प्रभात नगर मनपा दवाखान्याच्या परिसरात करण्यात आला योगाभ्यास. कोरोनाबाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवण्याची मनसेची मागणी. कोणोसा शाळेत खबरदारी बाळगत इयत्ता 9वी 10वीचे वर्ग सुरू, सोशल डिस्टन्सिंग पाळत पुस्तकांची देवाणघेवाण. याबरोबरच आई एकविरा विजनचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.